श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्याही आयुष्यात खूप संकट आहेत. खूप प्रयत्न करूनही संकट जात नाहीत. जीवन आता नकोसं झालं आहे. मन स्थिर नाही. खूप दुःख आहे. तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. गुरुदेव दत्त आणि स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करते. मित्रांनो, आपलं आयुष्य खूप दगदगीचं झालं आहे. काही कारणांमुळे, रोजच्या कामांमुळे किंवा ताणतणावामुळे आपल्याला नेहमी स्वामींची सेवा करायला जमत नाही. तर ज्यांना काही कारणांमुळे संपूर्ण गुरुचरित्र वाचायला जमत नाही, त्यांनी फक्त एक काम करावे. आपल्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख दूर करण्यासाठी गुरुचरित्रामधला एक प्रभावशाली अध्याय आज मी तुम्हाला सांगणार आहे. गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्त संप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून मानले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाच्या वेळी सप्ताहाचे बंधन असल्यामुळे अर्थचिंतन करायला अवसर नसतो. म्हणूनच उपासनेचा एक भाग या दृष्टिकोनातून या ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ या दत्त अवतारी सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली आणि तिला चमत्कार असेही म्हणले जाते. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यामुळे भक्तांची मनोकामना पूर्ण होते. हा एक भाग आहे. पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा, गुरुउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञान प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारामागील भक्तिसूत्र शोधून त्यातील गुरुबोध आपण जाणून घ्यायला हवा. तर मित्रांनो, तुमच्याही आयुष्यात खूप संकट आहेत. खूप प्रयत्न करूनही संकट जात नाहीत. जीवन आता नकोसं झालं आहे. खूप दुःख आहे. तर त्यांनी गुरुचरित्रामधील एक प्रभावशाली अध्याय वाचायला हवा. आणि तो प्रभावशाली अध्याय म्हणजे गुरुचरित्रातील 14वा अध्याय. गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचल्याने काय होते? गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा मराठीमध्ये आहे. या अध्यायाने वर्णन केले की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली. सायनदेवाला राजाने बोलावले होते. राजा खूप क्रूर होता. जेव्हा जेव्हा राजा कोणत्याही व्यक्तीला हाक मारतो तेव्हा लोकांना माहित होते की ती व्यक्ती आता मारली जाईल. तसा सायनदेव त्याच्या मृत्यूला भेटणार होता. म्हणून त्याने आपले गुरु नृसिंह सरस्वती यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबात गुरुभक्ती कायम राहावी. त्याने गुरुला असेही सांगितले की तो सायनदेव त्याच्या मृत्यूला भेटणार आहे, कारण त्याला राजाने बोलावले आहे. गुरु नरसिंह सरस्वतीने त्याला आश्वासन दिले की राजा त्याला मारणार नाही. उलट राजा त्याचा सन्मान करेल आणि त्याला अनेक भेटवस्तू देखील देईल. पुढे गुरूंनी त्याला वचन दिले की तू राजाची भेट घेऊन येईपर्यंत मी इथेच तुझी वाट बघत थांबेल. सायनदेव राजवाड्यात गेले, जेथे त्याला राजाने बोलावले होते. राजा खूपच चिडला होता. तो सायनदेवाला मारण्यासाठी शस्त्र आणण्यासाठी आत गेला. पण खोलीत गेल्यानंतर राजा झोपी गेला आणि त्याला असे स्वप्न पडले की कोणीतरी त्याला मारत आहे. तो झोपेतून जागा झाला आणि स्वतःला खूप वेदना होत असल्याचे त्याला जाणून आले आणि तो सायनदेवाकडे पुन्हा आला आणि त्याला क्षमा करण्यास सांगितले. त्याने सायनदेवाला पैसे, कपडे आणि अनेक मौल्यवान वस्तू दिल्या. गुरु नरसिंह सरस्वती यांनी सायनदेवाला सांगितल्याप्रमाणेच सर्व काही घडले. भक्तांनो, कोणत्याही भयानक अडचणी दूर करण्यासाठी भक्तांद्वारे अध्याय 14वा नेहमीच वाचला जातो. अनेकांनी त्यांच्या आयुष्यातील भयानक अडचणींचा यशस्वीपणे सामना केला आहे.
14वा अध्याय एका विशिष्ट वेळेपर्यंत वाचून त्यांना मनशांती आणि आनंद देखील मिळाला आहे. मित्रांनो, 14वा अध्याय वाचून मनोकामना तर पूर्ण होतातच, पण दत्तदर्शन घडून व्यक्ती किंवा वस्तू यांच्यातील बाधाही नष्ट होते. दत्तगुरूंचे दर्शन कसे घडते? तर सप्ताह काळात किंवा सप्ताहाच्या शेवटी, तसेच ग्रंथपठण, श्रवण लेखन याद्वारेही पारायण पूर्ण झाले की बहुधा नैवेद्याच्या वेळी किंवा समाप्ती समयी दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात. चाहूल किंवा सुगंध या स्वरूपामध्येही त्यांचे अस्तित्व कळून येते. त्यामुळे आपण मन, बुद्धी, शरीर यासहित अपार श्रद्धेने आणि उत्कट भावाने त्यांचे ध्यान अनुसंधान करावे. तसेच बाधा निरसनही होते. गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचल्याने आपल्याला मिळणारी फलश्रुती. कोणतीही उपासना काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेतूनच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ आपल्याला निश्चितपणे मिळतेच. तसेच अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच, तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हणला की सुख दुःख आलेच, मग सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते. तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशी ही मनीषा असते. आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ आनंद देणारे असावी असं हे प्रत्येकास वाटत असते. या सर्व गोष्टी ग्रंथपठण आणि पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात. श्रीमद दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथाच्या पारायण सेवेने भक्तांना त्यायोगे फलप्राप्ती होतच असते. मित्रांनो, गुरुचरित्रातील अध्याय आपल्याला काय शिकवतात? तर आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असतात. आपण मदत करत नसलो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की आपल्या शंका दूर होतात. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा, मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते आणि इथेच आपली गल्लत होते. पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतून होऊ शकते. मित्रांनो, काळ हा परमेश्वरालाही चुकलेला नाही. इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहेत. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात, त्याला पर्यायी उपाय नाही. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जगराहाटी चालवावी हेच त्यांनी सांगितले. आणि महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या आणि त्यांचे मुख्य कार्य ठरलेले होते. अवतार हे काळाप्रमाणेच होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे, अध्यात्म हा पाया आहे, पण जगराहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. तर मित्रांनो, तुम्हीही तुमच्या जीवनातील सर्व दुःखांपासून संकट मुक्त होण्यासाठी उद्यापासूनच किंवा आजपासूनच 14वा अध्याय वाचायला सुरुवात करा. हा अध्याय तुम्हाला रोज सकाळी अंघोळ वगैरे करून देवांसमोर, दत्तगुरु महाराजांसमोर, स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून नियमित शांतपणे वाचायचा आहे. आणि आपल्याला सर्व दुःखातून, सर्व संकटातून संकट मुक्त व्हायचं आहे. स्वामी भक्तांनो, या व्हिडिओमधील माहिती ही अनेक स्रोतांच्या आधारे आणि भक्तांच्या अनुभवाने तयार केली आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा माझा हेतू नाही. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका.
जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.